लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या आणि पार्थ नगरसेवक शेटेच्या ऑफिस बाहेर आलेले असतात. तेव्हा काव्या सांगते, आपल्या त्या व्हिडिओचं करेक्शन कसं झालं असेल, पण त्या शेटेला आपण सोडायचं नाही. त्याला आता चांगलाच धडा शिकवायचा आहे, काही जरी झालं तरी पण. पार्थही म्हणतो, हो काव्या, त्या शेटेला आपण आता सोडायचं नाही. काव्या सांगते, पण सुरुवात कुठून करायची तेच कळत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही सर्वात आधी पाणी प्या बरं, पाणी पिण्याची वेळ झाली तुमची. प्रेक्षकांना तुम्हाला नाही वाटत हे सिरियलमध्ये हल्लीचे नवरे त्यांच्या प्रेग्नेंट बायकांची जरा जास्तच काळजी घेत आहे. अर्जुन सायलीची अति जास्त काळजी घेतोय आणि पार्थ काव्याची. असो, आपण आपला भाग कंटिन्यू करूया. तर काव्या सांगते, आपण सर्वात आधी आर्याला फोन करून ती लिस्ट मागून घेऊया. तर दुसरीकडे जीवा, नंदिनी आणि आर्या तिघं पण बसलेले असतात. त्याच वेळेला आर्याला काव्याचा फोन येतो. काव्या विचारते, आर्या कुठे आहेस तू? तेव्हा आर्या सांगते, मी माझ्याच क्लिनिकमध्ये. तर नंदिनी खुणवूनच सांगते, क्लिनिकमध्ये नाही, क्लीनअप करते असं सांग. तेव्हा आर्या पण पटकन सांगते, अगं नाही, मी क्लीनअप करायला आली पार्लरमध्ये. तर काव्या तिचं काम सांगते, अगं IIP रोडवर जे काही ॲक्सिडेंट झाले ना त्यांची लिस्ट हवी मला. तेव्हा आर्या पण सांगते, ठीक आहे, तू सिटी हॉस्पिटलमध्ये जा, माझं नाव सांग, तुला लिस्ट मिळून जाईल. काव्या पण फोन ठेवल्यानंतर पार्थला सांगत असते, आपण आता हॉस्पिटलमध्ये निघायला हवं, कारण आर्यामुळे आपलं काम पटकन होणार आहे. ती लिस्ट आपल्या हातात मिळणार आहे. दोघं पण निघतात. नंदिनी विचारते, अगं काव्याचा फोन का आला होता? तर आर्या सांगते, अगं काही नाही, सहजच आला होता. नंदिनी विचारते, अगं पण काहीतरी कारण असेल ना? तेव्हा आर्या म्हणते, अगं तिला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, काही काम होतं ना तिचं, पण ते सिक्रेट आहे, मी तुला सांगू शकत नाही. नंदिनी म्हणते, पण काव्या काही बोलली नाही मला हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणून. तेव्हा आर्या सांगते, अगं ते IIP रोडवर जे काही ॲक्सिडेंट झाले ना त्याची लिस्ट हवी आहे तिला. तर जीवा म्हणतो, IIP रोडवरची लिस्ट? अगं मग नंदिनीचं मिसकॅरेज पण त्याच रोडवर झालं आहे ना. आर्याला तर धक्काच बसतो. तिच्या हातामध्ये ज्यूसचा ग्लास असतो, तो लगेच खाली पडतो. अरे जीवा, काय बोलतोय तू? तर नंदिनी म्हणते, काव्याच्या हातात जर ती लिस्ट लागली आणि त्याच्यामध्ये माझं नाव बघितलं तिने तर काय होईल? तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ सिटी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तर आर्या खूप प्रयत्न करत असते सिस्टरला फोन करण्याचा, पण काही केल्या फोन लागत नाही. फोन लागला तर लिस्ट देण्यापासून थांबवता तरी येईल, पण तसं काही होत नाही. काव्या पार्थ त्या सिस्टरला भेटलेले असतात आणि आम्हाला तुमच्याकडे आर्या सामंतने पाठवलं आहे आणि IIP रोडवर जे काही अपघात घडले त्याची लिस्ट हवी आहे. तर त्या सिस्टर पण त्यांना बसायला लावतात आणि थोड्या वेळात मी तुम्हाला लिस्ट आणून देते म्हणून सांगतात. तर इकडे आर्याचे प्रयत्न चालूच असतात फोन करण्याचे, पण काही उपयोग होत नाही. त्यानंतर नंदिनी आणि जीवा धावतच सिटी हॉस्पिटलमध्ये, जेणेकरून काव्याला तरी थांबवता येईल आणि तिला काही कळणार नाही म्हणून. तर दुसरीकडे लिस्ट पण तयार झालेली असते आणि त्या सिस्टर आवाज देतात, काव्या देशमुख. तेव्हा काव्या सांगते, हो मीच आहे. त्याच वेळेला पार्थला फोन आलेला असतो आणि तो बाजूला जाऊन बोलत असतो. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा धावतच येतात मध्ये, पण काही उपयोग होत नाही. तोपर्यंत काव्याच्या हातामध्ये लिस्ट गेलेली असते आणि वरून खालीपर्यंत एक एक नाव वाचत येते. तेव्हा तिला नंदिनीचं नाव दिसतं. हे कसं शक्य आहे? नंदिनी ताईचं नाव या लिस्टमध्ये कसं असू शकतं? काव्याला तर धक्काच बसतो. नंदिनी देशमुख नाव बघितल्यानंतर तिच्या हातातले पेपर्स लगेच खाली पडतात. त्यानंतर काव्या नंदिनीला कॉल करते. त्याच वेळेला नंदिनी आणि जीवा काव्याच्या मागे आलेले असतात. तर नंदिनीचा फोन तिथेच वाजल्यामुळे काव्या वळून बघते, पण बाजूला पार्थचं फोनवर बोलणं चालूच असतं. त्याचं काही लक्ष नसतं या सगळ्यांकडे. तेव्हा काव्या नंदिनीला विचारते, ताई हे सगळं काय आहे? ती जाबच विचारत असते, तुझं खरंच मिसकॅरेज झालं आहे का? त्याच वेळेला काव्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात, जेव्हा नंदिनी आणि तिच्यामध्ये बाळाबद्दल बोलणं झालेलं असतं. आणि त्याच वेळेला चक्कर येऊन ती खाली पडते. पार्थ जीवा दोघांचं पण लक्ष जातं तिच्याकडे आणि पार्थ धावतच येतो. तिथेच तिला बेडवर झोपवतात. डॉक्टर तिच्यावर ट्रीटमेंट करतात. नंतर ती शुद्धीवर आल्यावर नॉर्मल झालेली असते. तेव्हा नंदिनीला विचारते, ताई तू एवढं मोठं खोटं का बोलली आमच्याबरोबर? काव्या स्पष्टच विचारत असते, अगं नंदिनी ताई बोल ना, खरंच हे घडलं का तुझ्याबरोबर? तेव्हा नंदिनी काही बोलणार तितक्यात पार्थ म्हणतो, आणि हे कधी घडलं आणि तुम्ही सांगितलं का नाही आम्हाला? जीवा सांगतो, अरे दादा आम्ही सांगणारच होतो. पार्थही चिडतो, पण कधी सांगणार? का सांगितलं नाही आम्हाला? नंदिनी पण सांगते, आम्ही सांगायला आलो होतो, पण तुझं ते बोलणं ऐकलं आणि शांत राहण्याचं ठरवलं. नंदिनी इमोशनल झालेली असते.
काव्या सांगते, अगं ताई तू रडू नको. पण हे सगळं कधी झालं? तर नंदिनी सांगते, ज्या दिवशी आपण दोघींनी पण पिंक कलरची ड्रेस घातलेली होती हे त्या दिवशीच घडलं. तर काव्या विचारते, पण बाळाला तर काही झालेलं नाही ना? तुला तर माहिती ना बाळाच्या बाबतीत मी किती हळवी आहे. माझ्यासाठी कोणाच्याही बाळाला काही झालं तरी मला त्रास होतो आणि तुझ्या बाळाच्या बाबतीत तर मी असं ऐकूच शकत नाही. नंदिनी मनातच विचार करते, फक्त माझ्या अपघाताबद्दल कळलं तरी काव्याला इतका त्रास होतोय आणि बाळाबद्दल कळाल्यानंतर तिची काय अवस्था होईल. नंदिनीला पण खूप रडू येत असते. तेव्हा काव्या म्हणते, ताई तू रडू नको, पण तरीसुद्धा पुन्हा मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुझं बाळ तर व्यवस्थित आहे ना? हात जोडूनच सांगत असते, प्लीज ताई आता तरी माझ्यापासून काही लपू नको. जे काही खरं असेल ते सगळं सांग. तेव्हा नंदिनी पण म्हणते, अगं काव्या मी काहीच लपवत नाही. जे होतं मी तुला सांगितलं आहे ना. तर काव्या सांगते, नाही ताई मग अजूनसुद्धा वाटतंय की तू आमच्यापासून काहीतरी लपवते. जीवा विचारतो, काव्या तुला नेमकं काय म्हणायचं आहे, कशाबद्दल आणि तू काय बघितलं आहे? तेव्हा काव्या म्हणते, मी त्या लिस्टमध्ये नंदिनीताईचं नाव बघितलं आहे ना, म्हणून मला वाटतंय की तुम्ही अजून काहीतरी लपवते आमच्यापासून. ताई सांग ना, तुझं बाळ व्यवस्थित तर आहे ना? तेव्हा नंदिनी अगदी निशब्द झालेली असते, काहीच बोलत नाही. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी जीवाला म्हणत असते, आता काव्य शांत बसणार नाही. ती अगदी त्याच्या मुळापर्यंत पोहोचेल, कारण तिला अजूनसुद्धा आपला संशय आलेला आहे की आपण काहीतरी लपवतोय. आणि काव्या पार्थला म्हणत असते, नंदिनीताई अजून पण खरं बोलत नाही आहे. मला तर असं वाटतंय की ती खोटंपोट लावते. तेव्हा जीवा पण नंदिनीला सांगत असतो, हो पार्थ दादासुद्धा शांत बसणार नाही. जे काही खरं आहे तो शोधून काढेलच. तर दुसरीकडे काव्या पार्थने पण सुतावरून स्वर्ग गाठलेला असतो. म्हणजे त्यांचा संशय खरा आहे हे तर आपल्याला माहिती आहे, पण ते कशा पद्धतीने शोधून काढतात ते सुद्धा बघणं इंटरेस्टिंग आहे. आणि उद्याच्या भागामध्ये काव्याच्या प्रश्नांची उत्तरं नंदिनी कशा पद्धतीने देते हे सुद्धा बघणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा भाग आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.